म्हणून त्या भैरवनाथाला काय सांगायचं? भैरवनाथाला काय सांगायचं? तुझी नगरी सोडायची, तुझी नगरी सोडायची, या भोळा भक्ताच्या घरी यायचं आणि या बसलेल्या बालगोपाळांना आशीर्वाद द्यायचा. बोल त्या भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. दारी भक्तीचा मानव सजला ग, भैरवनाथांचा संबळ वाजला ग. बोल भैरवाच्या नावानं, बोल त्या काळ भैरवाच्या नावानं. दारी भक्तीचा मानव सजला ग, दारी भक्तीचा मानव सजला ग, भैरवनाथांचा संबळ वाजला ग. माझ्या देवाचा संबळ वाजलाय ग, माझ्या नाथाचा संबळ वाजलाय ग. माझ्या देवाचा संबळ वाजलाय ग, माझ्या नाथाचा संबळ वाजलाय ग, देवाचा संबळ वाजलाय ग, माझ्या देवाचा संबळ वाजलाय. बोलता काळ भैरवाच्या नावाने. भैरवनाथाच्या नावाने. भैरवनाथ, अरे तुझ्या भक्तांचं रक्षण कर देवा. तू काशीचा काळ भैरव, पोळ्या भक्ताच्या हाकेला धावून जा देवा. काळ भैरव, तुझा महिमा जगात गाजू दे देवा. हे डमरूवाल्या देवा, काळ भैरवाच्या नावाने. देवा, तुझ्या भक्ताचं रक्षण कर. अर्जुनने झेंडा फडकावला. विद्याधर, भैरव देवाच्या नावाने.
झेंडा कसा रावला? पाठवलेली माणसं झोपले काय? काय ह्यानंच वाट बदलली? दुसरी वाटच नाही ना. काहीतरी घोळ आहे, घोळ आहे काहीतरी. भैरवदेवाच्या नावानं जाप बोलला. जय देव शिराची खेचरा बहाळा भारा रिंगणाचा काळा. आरती व वाळू पहिली देव दयाळा. डम 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 डवर माझ्या देवाचा वाजला कंबळाच्या नाद डवराच्या नाद अंमल भरवी ना. जटा विक्राळ हा देवाच्या जटा विक्राळा. जटा विक्राळ हा देवाच्या जटा विक्राळा. हाती त्रिशूळ भाला देव मोसावी झाला. घोड्यावर बसला ग देव मला दिसला. घोड्यावर बसला ग देव मला दिसला. गवळ्या घोड्यावरती देव माझा हा गेला. करुणिया खेतरी आणली जोगेश्वरी बाळ. समुद्र देवाच्या दीप्ती झळाळा. तुझं माता माऊली नगाळा रुद्राच्या माळ. सर झेंडा लावलाय मी. सर बघा ना, झेंडा लावलाय. बा घुंगड दे. बलराम शेठ ही पोरगी. बलराम शेठ सबुरी. एक चुकीचं पाऊल पडलं ना, दुसरं तंगड सुद्धा तुम्हाला उडीत पडावं लागेल. सावित्री मॅडम, मी यांच्या बरोबर. आणि काय झालंय अर्जुन दादांना? सगळं कळलं मॅडम, सगळं कळलं. सावित्री मॅडम, काय प्रकार आहे हा? पाणी 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 पाणी. अर्जुन सर, पाणी पाणी प्या थोडस.
सावित्री मॅडम सांगा ना कसं झाला जखमा हा? सावित्री अर्जुन सरांवर जीव घेणं हल्ला झालाय. काय ते ध्वज घेऊन ठरलेल्या रस्त्यावर जात होते. ते चंबुखडीच्या टेकडीवर पोहोचले पण होते. पण तुम्ही ते- त्या वाटेवर काय करत होता? कोण होती ती माणसं? हो तुम्ही येडे का हो? तुम्हाला हा मॅटर महत्वाचा आहे की त्या तिथं का होत्या हे महत्वाचं आहे. सावित्री मॅडम तुम्ही सांगा ना हे कसं झालं? ते मी बघितलं तेव्हा चंबुकडीच्या टेकडीवरनं काही लोक अर्जुन सरांना दरीत ढकलण्याचा प्रयत्न करत होते. नशीब मी तिथे पोहोचले वेळेवर. कसं बस वाचवलंय मी सरांना. त्यांना आधार दिला आणि त्यांनी ध्वज रोवला. सावित्री कोण होती ती माणसं? कोणी हल्ला केला? कोण होती कुठली होती काहीच माहिती नाही. पण त्यातली काही माणसं अजून पण टेकडीवर असते. तुमच्यापैकी कोणी जर गेलं तर यांच्यात तर राहायला आता जाऊन उभा आडवा छांटतो ते. पंक्या बस काय मध्ये पडू नको खाली बस. बलराम शेठ पाटील तुमच्या माणसांना सांगा. वय वय आम्ही आहे की त्यांची माणसं तिकडे झिंगून पडले असतील. चला रे शांत. पंक्या बस खाली खाली बस. काळजी घे त्याची. हे बघा आम्ही कवठेकर आहे हा. जे काय झालंय ते निस्तराची ताकद आहे आमच्यात. शहाणपणा करत कोणी जाऊ नका. चबाघाटा होय दादा. जी कोणी माणसं असतील त्या चंबू खालीच्या टेकडीवर खरपटात खाली आणा. मायला ह्यांच्या सगळ्या प्रोग्रामचा विचका केला. विचका केला म्हणजे तामसंडे वहिनी असं काय करताय? विचकाच आहे ना हो. आता देवाच्या जत्रेत असं सगळे घडतंय. विचका झाल्यासारखंच आहे की हे. आपली स्त्री कडक डोक्यानं आहे भडक. तोडणार नाही. सगळ्यांचा हिशोब चुकता करा. नाही तुझी कडक इस्त्री गुंडाळली ना तर नाव सावी सांगणार नाही. आता तुझी आणि त्या ढोलेची लेवल करते का नाही बघ. स्वतःच्या जीवावरती एवढा प्राणघातक हल्ला झालेला असून सुद्धा अर्जुन कवठेकरांनी भैरव देवाचं काम पूर्ण केलंय. भैरव देवाच्या नावानं अर्जुन कवठेकरांचा. थँक्यू. सावित्री आमची किती पुण्य आहे आम्हाला नाही माहित. म्हणून या घराचा आधार बनून तू आलीस बघ. नाही ही आमची नाही. खरं तर ही भीमाताईंची पुण्य. भीमाताईंचीच पुण्य आहे बघ. तिकडं काय घडलं आम्हाला नाही माहित. पंकजने आम्हाला सगळं सांगितलं. सावित्री तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही बघ. आईसाहेब